एक कलाकार जो लाखो लोकांना हसवतो, पण त्याचं स्वतःचं आयुष्य जर अश्रूंनी भरलेलं असेल तर. नमस्कार, मी सरू. तुम्ही पाहताय सिनेमा दर्पण. आज मी ज्या मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहे तो फक्त एक सिनेमा नाही, तर एका कलावंताच्या आयुष्याचं हृदय पिळवटून टाकणारं वास्तव आहे. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित 1992चा एक होता विदूषक. आपल्याला नेहमी वाटतं रंगमंचावर लोकांना हसवणारा माणूस म्हणजे कायम आनंदी असणार, पण पडद्यामागे त्याचं आयुष्य कसं असणार हा प्रश्न फार कमी लोक विचारतात. कथा आहे एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलाची, एका लोक कलावंताची, ज्याच्याकडे संपत्ती नव्हती पण लोकांना हसवण्याचं विलक्षण वरदान होतं. तमाशा आणि लोकनाट्याच्या रंगमंचावर त्याचा प्रवास सुरू होतो आणि आपल्या अफाट कलेच्या जोरावर तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध होऊ लागतो. पण इथूनच सुरू होतो त्याच्या आयुष्याचा खरा संघर्ष. लोकांसाठी तो विदूषक असतो, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र तो सतत स्वतःला शोधत असतो. या प्रवासात 3 स्त्रिया त्याच्या आयुष्याला वेगवेगळ्या प्रकारे आकार देतात. सर्वप्रथम त्याची आई, स्वतःच्या कष्टाने मुलाला मोठं करणारी, त्याच्या यशात स्वतःचं आयुष्य विसरणारी ही आई या चित्रपटाचा सर्वात मोठा भावनिक आधार आहे. तिच्या डोळ्यात मुलाबद्दलचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर त्याचं आयुष्य हातातून निष्ठत चालल्याची वेदनाही आहे. एक कलाकार घडवण्यासाठी एका आईला किती त्याग करावा लागतो हे मधु कांबीकर यांनी साकारलेलं आईचं पात्र अत्यंत हळुवारपणे दाखवतं. दुसरी व्यक्ती म्हणजे पूजा पवारने साकारलेली त्याची बालमैत्रीण आणि प्रियसी, संघर्षाच्या दिवसात त्याच्यासोबत उभी राहणारी, त्याच्या यशाचं स्वप्न पाहणारी, पण प्रसिद्धी वाढत गेल्यावर त्याच्यापासून दूर जात जाणारी. या नात्यातून चित्रपट एक कटू सत्य सांगतो. कधी कधी यशाची किंमत ही प्रेमाला चुकवावी लागते. आणि मग त्याच्या आयुष्यात प्रवेश होतो एका अशा स्त्रीचा, ती त्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. प्रसिद्धी, सत्ता, प्रतिष्ठा आणि ग्लॅमर या सगळ्यांचं आकर्षण त्याच्या आयुष्याला नवीन वळण देतं. पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसतं आणि प्रत्येक यश मनस शांती देतच असंही नाही. याच ठिकाणी चित्रपट एका साध्या कलाकाराच्या आयुष्यातून माणसाच्या आयुष्याचा मोठा प्रश्न विचारतो. लोकांच्या टाळ्या मिळवताना माणूस स्वतःची माणसं हरवत तर नाही ना. चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी अत्यंत संवेदनशीलपणे केलं आहे. लोककलेचं सौंदर्य दाखवतानाच तिच्या मागच्या वेदनाही तितक्याच ताकदीने दाखवल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण आयुष्यभर लोकांना हसवताना पाहिलं, पण या चित्रपटात त्यांनी अंतर्मुख करणारा अभिनय करून त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात परिपक्व आणि आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. मधु कांबीकर, पूजा पवार, वर्षा उसगावकर, निळू फुले, उषा नाईक आणि दिलीप प्रभावळकर या सर्वांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात आईची माया, प्रेमाची वेदना आणि प्रसिद्धीची नशा हे तिन्ही पैलू इतके सुंदरपणे गुंफले आहेत की प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्या विदूषकाची काळजी वाटायला लागते. आनंद मोडक यांचं संगीत आणि लोककलेचा सुगंध असणारी नादो महानोर यांची गाणी चित्रपटाला आणखीन समृद्ध करतात. प्रत्येक गाणं हे कथेचाच एक भाग असून कथा पुढे नेतं, केवळ विरंगुळा म्हणून येत नाही. हा चित्रपट आपल्याला खूप मोठा संदेश देतो. प्रसिद्धी मिळवणं कठीण असतं, पण ती जपताना स्वतःला आणि आपल्या माणसांना जपणं हे त्याहूनही कठीण असतं. आणि शेवटी तुम्हालाही एक प्रश्न, लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा विदूषक स्वतःचा हसू वाचवू शकला का? उत्तर शोधण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी नक्की पहा. आणि अशाच दुर्लक्षित पण मनात कायम घर करणाऱ्या चित्रपटांचं विश्लेषण पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.